न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। बहुजन शिक्षण संघ संचलित शंभूक विद्यार्थी वसतिगृहात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते अरुण मंडलिक आणि परिवर्तन फाउंडेशनचे विश्वस्त गोरख आडाव यांच्या शुभ हस्ते प्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक कार्यकर्ते अरुण मंडलिक यांच्या शुभ हस्ते वसतिगृहाचे ध्वजारोहण करण्यात आले। भाजप अल्पसंख्याकांचे साजिद शेख आणि सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब आल्हाट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना बिस्किट आणि खाऊचे वाटप डॉक्टर सलीम शेख यांच्या हस्ते करण्यात आले। स्वातंत्र्य दिनानिमित्त वसतिगृहातील विद्यार्थी नमो करंडे, गौरव कहाते, ऋषिकेश सुलताने, साई गायकवाड, अजित जाधव, भरत भालेराव, अमोल घुले, साई गायकवाड, आर्यन घुले, ओम जवादे यांनी देशावर आधारित भाषण करून देशभक्तीपर गीत सादर केले। शंभूक विद्यार्थी वसतिगृहाच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन दिले। याप्रसंगी विद्रोहीचे डॉक्टर सलीम शेख, युनायटेड इन्शुरन्सचे मॅनेजर राकेश बाविस्कर, गोरख आडाव, पीआरपीचे संतोष मोकळ, बहुजन वंचितचे किशोर ठोकळ, संतोष त्रिभुवन, ॲडव्होकेट अमोल सोनवणे, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंद कुमार साळवे, भाजपा अल्पसंख्याकांचे साजिद शेख, बहुजन टायगर फोर्सचे संजय रुपटक्के, संजय पिटेकर, दादासाहेब बनकर, एकता यंग सर्कलचे तौफिक शेख, माजी विद्यार्थी बाबासाहेब पंडित, निशिकांत खरात, संतोष त्रिभुवन, बाबासाहेब गायकवाड, प्रवीण गायकवाड, अमोल वडितके, नंदा पंडित, रुपाली त्रिभुवन, कविता दुबे, कविता दिघे, राहीबाई बर्वे, मनीषा घुले, वर्षा तुजारे, शाहीर दगडू नरोडे, ॲडव्होकेट मिलिंद दहिवार, आलोक थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक दिवे, सिद्धार्थ दिवे यांनी विशेष प्रयत्न केले। न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर।